मेळघाटामध्ये कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यासह पाणी पुरवठा तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवावा। प्रशासनाने प्रत्येक गावाचा सातत्याने आढावा घेऊन अडचणींचे निराकरण करावे। या काळामध्ये काही अधिकारी कर्मचारी गैरहजर असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत। त्यामुळे गैरहजर राहून आदिवासी बांधवांना त्यांच्या सुविधांपासून वंचित ठेवल्याचा प्रकार आढळल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल असा सज्जड इशारा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी धारणी येथे दिला। कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांकडून प्रत्येक तालुक्यात भेट देऊन तेथील यंत्रणेचा आढावा घेतला जात आहे। त्या अंतर्गत पालकमंत्री ॲडव्होकेट ठाकूर यांनी धारणी व चिखलदरा येथे भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली। धारणी येथे आयोजित बैठकीद्वारे पाणी टंचाई, अन्नधान्य वितरण व्यवस्था, आरोग्य, बांधकाम, मनरेगाची कामे, कुपोषण निर्मूलन कार्यक्रम आदी विविध बाबींचा आढावा घेतला। आमदार राजकुमार पटेल, आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गैलवार, दयाराम काळे, नगरसेविका रेखा पटेल, संजय लायदे, राहुल येवले, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मिताली सेठी, तहसीलदार अतुल पाटोळे, तालुका वैद्यकीय अधिकारी शशिकांत पवार, वनाधिकारी प्रशांत भुजाडे, गटविकास अधिकारी महेश पाटील, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यावेळी उपस्थित होते। पालकमंत्री ॲडव्होकेट ठाकूर यांनी मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यामध्ये कुठेही अडथळा येता कामा नये यासंबंधी यापूर्वी वेळोवेळी निर्देश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता एकही तक्रार येता कामा नये। आरोग्य यंत्रणेने सजग राहून काम करावे। तपासणी मोहीम व्यापक व तीव्र करावी। कुणीही आपले कार्यालयीन क्षेत्र सोडता कामा नये। कुठलीही हलगर्जी झाल्याचे आढळल्यास कार्यवाही ही निश्चितच करण्यात येईल। जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे। या काळात आदिवासी बांधवांपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व आरोग्य सेवा पुरविणे हे प्राधान्याने करण्याची यंत्रणेची जबाबदारी आहे। त्यामुळे ही कामे गांभीर्याने व्हावीत व तक्रार येता कामा नये असेही त्यांनी सांगितले। ॲडव्होकेट ठाकूर यांनी धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील सेवा व सुविधांचा आढावा घेतला। तसेच रंगभवन येथे निवारा कक्षाला भेट देऊन पाहणी केली। तेथे उपस्थित नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। त्यानंतर चिखलदरा येथे भेट देऊन तेथील रुग्णालय व इतर सुविधांची सुद्धा त्यांनी पाहणी केली। यावेळी त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन तेथील सुद्धा कामकाजाचा आढावा घेतला। मेळघाटामध्ये कुठेही पाणी टंचाई उद्भवता कामा नये, त्यासाठी प्राधान्याने कार्यवाही व्हावी। प्रत्येक गावाची गरज लक्षात घेऊन नियोजन करावे व ग्रामीण पाणी पुरवठ्याची अपूर्ण कामे ही विहित मुदतीत पूर्ण करावीत असे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले। आज या ठिकाणी धारणी येथे आढावा बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये खरं मला भरपूर आधी यायचं होतं, पण म्हटलं जर कामं सुरळीत होत असतील तर कशाला उगाच त्रास द्यायचा। पण एकंदरीत माझ्याकडे खूप कंप्लेंट्स यायला लागल्या आणि त्याच्यामुळे आज या ठिकाणी मला येणं अनिवार्य झालं। सगळ्यात पहिले तर पुरवठ्याची पण कंप्लेंट्स होत्या। अधिकारी या ठिकाणी काही अधिकारी अमरावतीला जात आहेत सातत्याने, याच्या देखील कंप्लेंट्स होत्या आणि आज निर्देश देण्यात आलेले आहे की पाणी पुरवठा असो किंवा मग शेतकऱ्यांच्या हिताचे नाफेडची खरेदी असो किंवा बाकी दुसरं नियोजन असो, या सगळं नियोजन या आठवड्यामध्ये पूर्ण करण्यात आले पाहिजे। आणि त्या ठिकाणी जर कोणी अधिकारी जर अमरावतीला जात असतील राहिलं तर त्यांनी शोकॉज देऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। आजच्या तारखेला काही लोकांनी कंप्लेंट्स मेडिकल ऑफिसर्सच्या देखील केल्या। इथं त्यांना सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत की त्यांनी चेकअप नाही करावं। सोशल डिस्टन्सिंगच्या नावावर सगळ्यांनी आपल्या घरात राहावं, चेकअप नाही करावं असं नाही। डॉक्टर्स असो किंवा ज्या गोष्टी बिलकुल आपल्याला लागतात, अतिआवश्यक वस्तूंमध्ये त्यांची गणना होते, त्या ठिकाणी त्याची उपलब्धी व्हावी। शेतकऱ्यांचं हित त्या ठिकाणी जोपासलं जावं आणि बाकी जे काही आदिवासी विभागाचं जे काही नियोजन आहे ते देखील या ठिकाणी तत्परतेने करण्यात यावं असे निर्देश देण्यात आले। धारणी येथून विदर्भ न्यूज करिता तस्मीन शेख व जुगल किशोर जयस्वाल यांचा वृत्तांत।